नमस्कार. आज आपण एका गंभीर घटनेबद्दल बोलणार आहोत. उत्तराखंडमधलं धराली गाव, उत्तर काशी जिल्ह्यातलं. 5 ऑगस्ट 2025 रोजी तिथे भीषण ढगफुटी झाली. आपल्याकडे 6 ऑगस्टचा ANN न्यूज नेटवर्कचा एक लेख आहे, त्यावर आधारित ही चर्चा आहे. हो, बातमी खरंच धक्कादायक आहे. धराली म्हणजे गंगोत्रीच्या वाटेवरचं गाव नाही का? हो, अगदी. शांत, निसर्गरम्य गाव. पण ढगफुटी आणि त्यानंतर आलेल्या पुराने सगळं उद्ध्वस्त झालंय. आत्तापर्यंत 4 मृत्यूंची नोंद आहे, पण 100पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत असं बातमीत म्हटलंय. ही संख्या खूप मोठी आहे. 100हून अधिक? बापरे, खूपच गंभीर परिस्थिती आहे. खीरगंगा नाल्याला पूर आला आणि त्याने अक्षरशः गावाला वेढा घातला. एका प्रत्यक्षदर्शीनी तर म्हटलंय की 60 वर्षात असं काही पाहिलं नव्हतं. हां, हे ऐकूनच अंगावर काटा येतोय. पण आपण आधी हे समजून घेऊया की ही ढगफुटी म्हणजे नेमकं काय होतं. म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या बघितलं तर एका लहानशा भागात, समजा 20-30 चौरस किलोमीटरमध्ये एका तासात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. एका तासात 100 मिली. खूप जास्त झाला हा पाऊस. हो, त्याला ढगफुटी म्हणतात. हिमालयात कसं होतं, मान्सूनचे वारे पर्वतांना अडतात, ढग जमा होतात आणि मग कधीकधी ते एकाच वेळी बरसतात. आणि त्याचा परिणाम, लेखात जे वर्णन आहे ते खूपच विनाशकारी आहे. चिखल आणि पाण्याचे लोंढे आले म्हणे. अगदी प्रचंड वेगाने घरं, दुकानं, रस्ते, इतकंच काय माणसंही वाहून गेली. काही घरं तर मैलोनमैल दूर चिखलात रुतलेली सापडली असंही वाचलं. म्हणजे मालमत्त्याचे नुकसान तर अतोनात झालंय. यात हिमालयाची जी भूवैज्ञानिक रचना आहे ना, ती पण एक महत्वाचा भाग आहे. लेख पण तेच सांगतोय. हा सगळा प्रदेश भूवैज्ञानिकदृष्ट्या तसा तरुण मानला जातो, अस्थिर आहे. अच्छा. आणि त्यातल्या त्यात हे धराली गाव मेन सेंट्रल थ्रस्ट म्हणजे MCT झोनमध्ये येतं. MCT झोन म्हणजे हा भूगर्भीय दृष्ट्या जास्त संवेदनशील पट्टा आहे. इथे भूस्खलन आणि भूकंपाचा धोका नैसर्गिकरित्या जास्त असतो. ओके. मग ढगफुटी झाली की प्रचंड पाणी उतारावरून वेगाने खाली येतं, बरोबर? हो. आणि ते येताना सोबत माती, दगडगोटे सगळं घेऊन येतं. त्याचेच ते चिखलाचे मोठे लोंढे म्हणजे मड स्लाइड्स तयार होतात. अच्छा, म्हणजे नुसता पाऊस नाही तर ही भौगोलिक परिस्थिती पण कारणीभूत ठरली. आणि लेखात अजून एक मुद्दा आहे. घटनेच्या 6 महिने आधी तिथे खीरगंगा नदीत दरड कोसळली होती. हो, आणि तो मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे. लेखात म्हटलंय की त्या दरडीचा जो मलबा होता तो वेळीच काढला गेला नाही. अरे देवा. आणि मग या ढगफुटीच्या पाण्याबरोबर तोच मलबा खाली आला, त्यामुळे विध्वंस अनेक पटींनी वाढला. म्हणजे एका दुर्लक्षामुळे धोका किती वाढू शकतो याचं हे उदाहरण झालं. अगदी. बरं, आता बचाव कार्य तर सुरू झालं असेल. लष्कर, NDRF वगैरे. हो, भारतीय लष्कर, NDRF म्हणजे आपलं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि ITBP म्हणजे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस, हे सगळे कार्यरत आहेत. पण बातमीनुसार हवामान खराब आहे आणि भूस्खलन पण होतंय अधूनमधून. त्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. हे स्वाभाविक आहे अशा परिस्थितीत. आश्वासनं तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांनी दिली आहेत मदतीची. हो, पण या घटना काही उत्तराखंडसाठी नवीन नाहीयेत नाही का? 2013चं केदारनाथ प्रकरण आठवतंय अजून. अगदी. इतिहासात 1864, 2014 आणि अर्थात 2013 केदारनाथ या घटना घडल्या आहेत. आणि चिंताजनक बाब म्हणजे लेखात उल्लेख आहे की भूगर्भशास्त्रज्ञांनी धरालीसारख्या वस्त्या धोकादायक ठिकाणी आहेत असे इशारे आधी दिले होते. काय सांगता? आधी इशारे दिले होते? हो, पण त्याकडे दुर्लक्ष झालं असं दिसतंय. हे आपल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीवर मोठं प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे मग याला फक्त नैसर्गिक आपत्ती म्हणता येणार नाही. यात मानवी चुकांचाही वाटा आहे. अनियंत्रित बांधकाम, जंगलतोड. नक्कीच. हवामान बदलामुळे अशा घटनांची तीव्रता वाढतीये हे तर आहेच, पण त्याचबरोबर स्थानिक पातळीवरचा मानवी हस्तक्षेप म्हणजे कसं, नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहांच्या मार्गात बांधकाम करणं किंवा उतारावर चुकीच्या पद्धतीने घरं बांधणं, जंगलं तोडणं, यामुळे धोका कैक पटीने वाढतो. म्हणजे निसर्ग आणि माणूस यांच्यातला संघर्षच म्हणावा लागेल. बरोबर. लेखाचं विश्लेषण पण तेच सांगते. मग आता भविष्यात असं होऊ नये म्हणून काय करायला हवं? लेखात काही उपाय सुचवले आहेत का? हो, आहेत ना. अनेक पातळ्यांवर काम करावं लागेल असं म्हटलंय. शासनाने काय करायला हवं? तर भूवैज्ञानिक आणि पर्यावरणीय तपासणी करूनच बांधकामांना परवानगी द्यावी. नियम कडक करावेत. आणि अनधिकृत बांधकामं? त्यावर कारवाई हवी. शिवाय लोकांना स्थानिक भाषेत धोक्याची सूचना वेळेवर मिळायला हवी.
तशी यंत्रणा उभारायला हवी. बचाव पथकांना अजून सक्षम करण्याची गरज आहे का? नक्कीच चांगली साधनं, प्रशिक्षण आणि जिथे जास्त धोका आहे तिथल्या वस्त्यांचं पुनर्वसन करणं यावरही विचार व्हायला हवा. आणि विज्ञानाच्या पातळीवर? हिमालयीन पर्यावरण, हवामान बदल यांचा अजून सखोल अभ्यास व्हायला हवा. कोणती क्षेत्र जास्त संवेदनशील आहेत हे ओळखून तिथे लक्ष केंद्रित करायला हवं. त्यासाठी सॅटेलाईट, ड्रोन, अगदी AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं तंत्रज्ञान वापरता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजाचा सहभाग. हो, लोकांमध्ये जागरूकता वाढवणं, पर्यावरण संरक्षणात लोकांनी पुढाकार घेणं, जंगलतोड थांबवणं, झाडं लावणं या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. खरंय, धरालीची ही घटना म्हणजे एक प्रकारे हिमालयाच्या संवेदनशीलतेची आणि मानवी हस्तक्षेपाच्या परिणामांची आठवण करून देणारी घटना आहे. अगदी. निसर्गाचा आदर ठेवणं, त्याच्या नियमानुसार जगणं किती गरजेचं आहे हे पुन्हा एकदा समोर आलंय. केवळ तात्पुरती मदत नाही, तर दीर्घकालीन योजन आणि सामूहिक जबाबदारीची गरज आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतोच. आपण म्हणतो की केदारनाथमधून धडा घेतला, मग 2013 नंतर धोरणांमध्ये किंवा अंमलबजावणीत नक्की काय बदल झाले आणि ते बदल धरालीसारखी दुर्घटना टाळायला किंवा तिची तीव्रता कमी करायला पुरेसे का ठरले नाहीत यावर विचार व्हायला हवा. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर शोधायलाच हवं.